जय आदिवासी, आपकी जय, जय भीम प्रदेश। आज 33वा आदिवासी एकता महासंमेलन आपण या नेपानगर ब्रांडपूर येथे साजरा करत आहे व खूप मोठ्या संख्येने तर आपले आदिवासी बांधव एकत्र आले व नेहमी दरवर्षी आपण एकत्र जमतो आणि इथे येऊन किती लोक मंडपमध्ये बसतात, किती वक्तव्यांचे मनोगत ऐकतात हे पण थोडा विचार करणे गरजेचे आणि एक सांगू इच्छितो, आदिवासी एकता महासंमेलन खूप मोठ्या संख्येने भरतो, परंतु काही दिवसापूर्वी आमचे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जय वडवी यांची हत्या झाली होती। त्या हत्येमध्ये न्याय मागणीसाठी आम्ही सर्व आदिवासी समाज एकत्र आलो, मूक मोर्चा काढलो। त्या मूक मोर्चा काढून काही इतर समाज कंटकांनी त्या हिंसक वळण देऊ दिलं आणि आदिवासी विद्यार्थी, युवा, महिला, बुजुर्ग असं भरपूर एकत्र आले त्या जय वडवीला न्याय मिळावा या हेतूने, परंतु तिथले काही राजकारण वेगळ्या दिशेने घेऊन गेले आणि जो न्याय मागण्यासाठी गेले ते काही आदिवासी सामाजिक संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना यांनी या पोलीस डिपार्टमेंटने जेलमध्ये टाकले। आज आपल्याच समाजातील मुलांना हत्या करून मारतायत आणि आपल्याच लोकांना जेलमध्ये टाकतायत, मग आपला समाज गेला कुठं? आज एवढे 180 जण जेलमध्ये होते, तर 180 जणांना न्याय देण्यासाठी समाज का नाही पुढे आला? हा मला दुःख झाला होता। आपण सांगतो आपण सर्व एक आहेत, आमोबट्टा एक से, मग जेव्हा 180 जण जेलमध्ये अटकले होते समाज गेला कुठं? तेव्हा त्यांच्या न्यायासाठी का नाही आले पुढं? आणि आपण अशा ठिकाणी येतो, मोठमोठे भाषणे देतो, मोठमोठे लेक्चर देतो, जेव्हा समाजवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा का नाही हे लोकप्रतिनिधी म्हणा, काही कार्यकर्ता म्हणा, ते का नाही पुढे येत? हा प्रश्न निर्माण होतोय। तर आज आम्ही सर्वप्रथम जे आदिवासी वकील संघटना आहे त्यांच्या आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो। खरोखर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी वकील संघटनाने जे सर्व युवांना मदत केली, त्यांना जेलमध्ये काढलं, त्यांनी खूप मोठं योगदान केले, परंतु कोणीही लोकप्रतिनिधी पुढे नाही आला। तर हे फक्त लोकप्रतिनिधी आपल्याला राजकारणामध्ये वापर करून विसरून जातात। जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा हे लोकप्रतिनिधी गेले होते कुठे? हा प्रश्न निर्माण झालाय। म्हणून आम्ही आदिवासी युवकांमार्फत जे वकिलांनी जे सहकार्य केले त्यांचे आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो। मला सगळ्यांना एकच विनंती आहे, सगळ्यांना हा जोडून विनंती की जेव्हा पण समाजावर अन्याय अत्याचार होतो समाजासाठी पुढे या, समाजासाठी जे लढत असेल त्याला न्याय द्या। आज आपल्या समाजावर खूप मोठमोठी संकटे भविष्यात येणार आहेत, तर या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही एकच सांगतो, सर्व समाजाला जागृत व्हा, एकत्र या। युवांना पण सांगतो आपल्या समाजाला पुढे कसं वाचवायचं, काय करायचं या हेतूने आपण सगळ्यांनी एकत्र यावे। जोहार, आपकी जय, जिंदाबाद।